जोक्स विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पती हॉटेल मॅनेजरला रूममधून फोनवर म्हणतो, कृपया करून रूममध्ये लवकर या. माझ्या बायकोबरोबर भांडण झाले आहे आणि ती आता म्हणते की ती रूमच्या खिडकीतून उडी मारेल. मॅनेजर, सर माफ करा, पण हा तुमचा खाजगी विषय आहे. पती, अबे साल्या, खिडकी उघडत नाही, हा हॉटेलचा विषय आहे. लवकर ये. एका स्टेशनवर ट्रेन थांबते. प्रवासी, कोणते स्टेशन आहे हे? फलटावरचा माणूस म्हणतो, अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की, स्वतः आळशी नुसता, बसल्या जागी पाहिजे सगळं. डोळे फुटले का तुझे? प्रवासी, अरे वा, पुणे आलं की. कृपया येत्या काही महिने संतूर साबणाने स्नान करू नका. मतदानापर्यंत आपले वय 18च्या खाली जाण्याची शक्यता आहे. उगच मतदानाला मुकाल. आपकी त्वचा से आपकी उम्र का पता ही नहीं चलता. असे म्हणत चॉकलेट देऊन पोलीस आपणास बाहेर काढतील. संतूर साबणावर पेन फ्री. काय आंघोळीनंतर अंगावर निबंध लिहायचाय का? काहीही हा फ्री. गायछापवर, चुनापुडीवर द्या ना दम असेल तर. मी खात नाही, पण मित्रांसाठी जीव तळमळतो. दुसरं काय नाही बघा. शिक्षक, मुलांनो, तिसरं विश्वयुद्ध झालं तर काय होईल? बाळू, सर फार गंभीर परिणाम होतील बघा. शिक्षक, सांग काय परिणाम होतील? बाळू, सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल. चिकटरावांच्या घरी एक पाहुणा जेवायला येतो. चिकटराव, घ्या ना गुलाबजाम. अजून एक. पाहुणा, नाही नको, मी अगोदरच 4 खाल्लेत, पुन्हा नको. चिकटराव, तसे तर तुम्ही 7 खाल्लेत आत्तापर्यंत, पण मोजतय कोण? घ्या ना अजून, अहो घ्या. नवरा बायकोला म्हणाला, तू साखर असतीस तर किती बरं झालं असतं ग, कधीतरी गोड बोलली असतीस. बायको, तुम्ही जर अद्रक असता तर किती बरं झालं असतं, मनापासनं कुट कुट कुटलं असतं बघा. नवरा कोमात, बायको जोमात. 48 तास पाऊस थांबतच नव्हता. शेवटी येत्या 5 दिवसात अतिवृष्टी होणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं. तेव्हा कुठे तो बाबा थांबला. काही पुणेकर म्हणे आज सकाळी राहिलेले तिळगुळ घेऊन दुकानात गेले आणि म्हणे, तिळगुळ घ्या आणि आम्हाला मूगडाळ द्या. कोणत्याही मॉलमध्ये मनसोक्त खरेदी केल्यावर बिलिंग काउंटरवर बिलिंग मशीनमधून जी लांब लचक पट्टी बाहेर पडते तिला मराठीत काय म्हणतात बरं? उधळपट्टी असे म्हणतात. माधव गीताबरोबर बागेत बसले होते. समोर एक कुत्रा कुत्रीचा किस घेत होता. बंटी लाडात येऊन, जानू तू रागवणार नसशील तर मी पण. बबली, ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही याची काळजी घे हं. माधव, अरे यार, एक दिवस हा मोबाईल मला कंगाल करेल. राजू, का रे बाबा, काय झालं? माधव, अरे सतत बॅटरी लो बॅटरी लो बॅटरी लो येतं याच्यावर. आता मी 20 बॅटऱ्या बदलल्या आहेत बघ. महेश, काय रे रमेश, तुम्ही दोघे नवरा बायको नेहमी भांडत का असता? रमेश, काय करणार, आमची पहिली भेटच मुळात वादविवाद स्पर्धेत झाली होती. महेश, आत्ता मी माझ्या मुलाला 3 किलो सफरचंद आणायला सांगितले होते, पण तू त्याला लहान समजून 2च किलो दिले. फळवाला, साहेब मी तर 3च किलो दिले होते, जरा तुम्हीच आपल्या मुलाचे वजन करून बघा. महाराज, कोण आहे रे तिकडे? सेवक, मी महाराज. महाराज, चायला तू महाराज मग मी कोण? थोड्या वेळाने,
महाराज, कोण आहे रे तिकडे? सेवक, हुकुम महाराज. महाराज, इस्पिक. मल्लिकाकडे एक नोकर कामाला लागतो. त्याला सकाळी मल्लिका किचनमध्ये दिसते. ती मिक्सर चालवत असते. नोकर म्हणतो, काय मॅडम, काय बनवता आहात? मल्लिका, काही नाही रे, कपडे धुत आहे. मनोहरला 20 लाखांची लॉटरी लागली. पैसे आणायला गेला तेव्हा कळाले की त्याला दर महिन्याला 1 लाख रुपये देण्यात येतील. संतापलेला मनोहर, घ्यायचे असल्यास पूर्ण 20 लाख द्या, नाहीतर माझे 5 रुपये परत करा. मजनुगिरीचा कळस. झंप्यासारख्या एका मुलीच्या पाठीमागे फिरत असतो. चिंगी, तुला माहित आहे का, माझी आई मागून येत आहे. झंप्या, आम्ही खानदानी आशिके आहोत. तुझ्या आईच्या पाठीमागे माझे वडील पण येत आहेत. मंत्री, गावकरी बंधूंनो, गावात आम्ही बांधकाम खात्यातर्फे पूल बांधून देणार आहोत. गावकरी, पण गावात नदीच नाही. मंत्री, असं म्हणता, मग तुम्हाला रोजगार हमी योजनेत नदी खोदून दिली जाईल.